हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.5 फन विथ साऊंड्स. फन विथ साऊंड. चला तर या लेसन मध्ये आपण आपल्या साऊंडशी ओळख करून घेणार आहोत, लेटरशी ओळख करून घेणार आहोत, त्या साऊंड रिलेटेड, त्या लेटर रिलेटेड कोणकोणते थिंग्स येथे येणार आहेत त्यांना आपण येथे परिचय करून घेणार आहोत. तर कोणकोणते साऊंड्स आहेत ते आपण पाहून घेऊया. ह, ल, र, स, ई. चला तर पहिल्या चित्रात आपल्याला सेंटर मध्ये यच हा लेटर देण्यात आलेला आहे. यच हा लेटर देण्यात आलेला आहे. तर यच हा लेटर कन्सोनंट आहे. काय आहे? कन्सोनंट आहे. तर यच प्रोनाउन्स करताना ह हा उच्चार येतो. काय येतो? ह चा उच्चार येतो. कशाचा उच्चार येतो? ह चा. पहा, ह ह हॅट, ह ह हट, ह ह हेन, ह ह हिल. पहा, यच या लेटरचा उच्चार ह असा होईल. कसा होईल? ह असा होईल. त्यानंतर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे. यल हा लेटर देण्यात आलेला आहे. यल हा लेटर देण्यात आलेला आहे. तर यल चा उच्चार होणार आहे ल. यल चा उच्चार ल असा होईल. चला तर पाहून घेऊया. ल ल लॅम्प, ल ल लायन, ल ल लॉक, ल ल लेमन. तर मुलांना प्रत्येक साऊंड, प्रत्येक लेटर साऊंड नुसार कसा प्रोनाउन्स होतो, कसा उच्चार होतो, येथे मुलांना ओळख करून द्यायचं आहे. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे. आय हा लेटर आहे. तर आय या लेटरचा उच्चार ई असा होईल. कसा होईल? ई असा होईल. चला तर पाहून घेऊया. ई ई इंजेक्शन, ई ई इग्लू, ई ई इन्सेक्ट, ई ई इंकपॉट. तर अशा प्रकारे आयचा उच्चार ई अशा प्रकारे होईल. आयचा उच्चार ई म्हणून होईल. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे. आर लेटर देण्यात आलेला आहे. आर हा लेटर देण्यात आलेला आहे. तर आर चा उच्चार र असा होईल. कसा होईल? र असा होईल. चला तर पाहून घेऊया. र र रॅट, र र रोज, र र रिंग, र र रोज. तर अशा प्रकारे आर या लेटरचा उच्चार र असा होईल. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे. यस हा लेटर देण्यात आलेला आहे. यस हा लेटर देण्यात आलेला आहे. तर यस हा लेटर कन्सोनंट आहे. याचा सुद्धा उच्चार स असा होईल. कसा होईल? स असा होईल. चला तर पाहून घेऊया. स स सोप, स स सोफा, स स सॉक्स, स स सन. तर येथे कन्सोनंट कोण आहेत ते आपण पाहून घेऊया. तर इथे यच, यल, आर अँड यस हे काय आहेत? कन्सोनंट आहे. तर ई हा जो आहे, आय हा जो वर्ड, आय हा जो लेटर आहे तो काय आहे? वॉवेल आहे. काय आहे? वॉवेल आहे. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे. ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर और पेन्सिल. तर इथे आपल्याला लेटर्स देण्यात आलेले आहेत. यच, यल, आय, आर, यस. तर या लेटरना काय करा म्हणलेलं आहे? ट्रेस करा म्हणलेलं आहे. फिंगरनं तरी ट्रेस करा म्हणलेलं आहे, बोटानं तरी ट्रेस करा म्हणलेलं आहे, किंवा पेन्सिलनं ट्रेस करा असं म्हणलेलं आहे. जेणेकरून मुलांना येथे लेटर्स काय होतील? आयडेंटिफाय होतील, ओळख होतील. नेक्स्ट वन देण्यात आलेले आहे. मेक वर्ड्स अँड रीड देम अलाउड अँड राईट. तर इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहेत. पहा, त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला वर्ड्स तयार करायचे. काय करायचे आहेत? वर्ड्स प्रिपेअर करायचे आहेत. आणि वर्ड्स प्रिपेअर केल्यानंतर त्यांना मोठ्यानं रीड करायचं आहे आणि बाजूला लिहून घ्यायचं आहे. तर आपल्याला सेंटरमध्ये आय टी 2 लेटर वर्ड्स देण्यात आलेले आहे. तर इथं आपल्याला ब्लँक स्पेस देण्यात आलेला आहे, अंडरलाईन. त्या जागेमध्ये आपल्याला कुठला तरी एक, इथे आपल्याला सर्क्युलर स्पेस मध्ये किंवा वर्तुळात काही असे लेटर्स देण्यात आलेले आहेत. तर ते लेटर्स आपल्याला इथं काय करायचे आहेत? लिहायचे आहेत, म्हणायचे आहेत, त्यानंतर इथं लिहून घ्यायचे
आहेत. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे पहा, बी लावण्यात आलेला आहे याला, BIT बीट. तर त्याचप्रमाणे HIT हिट, LIT लिट, SIT सीट, PIT पीट, FIT फिट. तर अशा प्रकारे वर्ड्स इथे काय करू शकतो आपण, प्रिपेअर करू शकतो, बनवू शकतो. त्यांना मोठ्यानं रीड करायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन सुद्धा देण्यात आलेला आहे पहा, एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे. SIP सीप, TIP पीप, LIP लीप, NIP नीप, TIP टीप, HIP हिप. तर अशा प्रकारे हे वर्ड्स इथे आपण प्रिपेअर करू शकतो. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. आस्क द चिल्ड्रन फॉर मोर वर्ड्स लाईक दिस. अशा प्रकारे वेगवेगळे अजून सर्क्युलर ऍक्टिव्हिटीज घेऊन आपण इथे वेगवेगळे वर्ड्स इथे मुलांना समजावून सांगू शकतो, प्रिपेअर करायला लावू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.5 फन विथ साऊंड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.